नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अहमदनगर शहर आणि परिसरात दिवसेंदिवस चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ होत आहे। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होत असली तरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ हा सुरूच आहे। शहरात वाढत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावताना काही महिलांवर सदर आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना सुद्धा समोर येत आहेत। त्यामुळे अहमदनगर शहर आणि उपनगरात वाढत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे मत माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केले। आज कळमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। शहर आणि उपनगरात चेन स्नॅचिंगच्या घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच महाविद्यालयासमोर उभे राहून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाई करावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। मागील जुलै महिन्यापासून या नगर शहरामध्ये महिलांच्या अंगावरील दागिन्यांच्या ओरबडून नेण्याचं प्रकार अनेक प्रकारनं चेन स्नॅचिंग ज्या नावाने हे गुन्हे हे खूप पॉप्युलर आहेत, अशी चेन स्नॅचिंग या नगर शहरामध्ये याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। आपल्या नगर शहरामध्ये जवळजवळ 400-450 CCTV कॅमेरा आहेत। पोलीस प्रशासनाने हे सगळे कॅमेरे चांगल्या स्थितीत त्या ठिकाणी ॲक्टिव्ह ठेवलेले आहेत। अशा घटनांमध्ये CCTV फुटेज जेवढे प्राप्त होतात चेन स्नॅचिंगचे, त्याच्यामध्ये काही आरोपी तर मास्क सुद्धा घालत नाही, रुमाल सुद्धा बांधत नाही। म्हणजे पोलीस प्रशासनाचं गुन्हे शोध पथक जे आहे ते नेमकी काय काम करतंय असा मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो। आता श्रावण महिना या ठिकाणी चालू झालेले आहेत, अनेक सणवार असतात। महिला भाविक त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी मंदिरात जात असताना अलंकार जे आहेत हे दागिने अंगावर घालतात, पण इतकी सावधगिरी बाळगावी लागते की आपण त्या ठिकाणी घराबाहेर पडायचं की नाही, असा एक परिस्थिती या नगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी शुक्रवारी झालेली एक घटना, अतिशय गंभीर घटनेकडे मी या ठिकाणी आपल्याला लक्ष वेधू इच्छितो। एका महिलेला पूर्वी एखादा यायचा चेन स्नॅचिंग करायला, आता तिघं जाऊन ट्रिपल सीट गाडीवर आले। त्या महिलेला त्याला इझिली ते दागिने त्या ठिकाणी त्यांना स्नॅच करता येईना, त्या महिलेला अक्षरशः चाकू लावण्याचं काम या ठिकाणी त्या आगरकरमाळा स्टेशन परिसरात घडलं। माझं या ठिकाणी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे सगळे पदाधिकारी, आमच्या महिला अध्यक्ष या पण या ठिकाणी आम्ही सगळेजण SP साहेबांना भेटलो। पोलीस प्रशासनाचं चोरट्यांना पकडण्याचं काम निश्चित प्रकारे योग्यरित्या आणि चांगले चालू आहे, हे आम्ही SP साहेबांना देखील सांगितलं। आमचं एवढंच म्हणणं आहे, याच्यामध्ये पूर्वीसारखी जसं बीट मार्शल पथक होतं, जसं पेट्रोलिंग होतं, आता पेट्रोलिंग आहे, नाईट पेट्रोलिंग आहे, रात्री 9, 8:30-9 नंतर त्या ठिकाणी पेट्रोलिंग केलं जातं। परंतु या संदर्भामध्ये एवढे जर गुन्हे दाखल होत असतील, दिवसाआड त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग, आणि हे केडगाव उपनगरामध्ये होतं। माणिक इस्टेट असेल, चंदन इस्टेट असेल, शिल्पा गार्डनच्या समोरील परिसरात भोसले आखाडा असेल, केडगाव, सावेडी उपनगर, आमचा पाईपलाईन रोडचा परिसर, गोलमोल रोडचा परिसर, मनमाड रोडचा परिसर, हा आपला संभाजीनगर हायवे आहे। अनेक असे त्या ठिकाणी हे चेन स्नॅचिंगचे प्रकार त्या ठिकाणी जर थांबले नाहीत, संबंधित आरोपी जे डिटेन जे झालेले नाहीये, त्याच्यामध्ये जे कॅमेरामध्ये हे आहेत कुठून, यांची या ठिकाणी यांच्यावर धाक आहे का नाही, अशा याच्यामध्ये आम्ही सगळ्या आमचे प्रश्न जे आहेत SP साहेबांना उपस्थित केले। ते म्हटले आम्ही उपाययोजना करणार आहोत। आणि आता एक मुद्दा पण सांगितलं, ह्या रोड रोमियोचं जे साखळी वाढलेली आहे, हे रोड रोमियो त्या ठिकाणी यांचे जे बाईक्सला सायलेन्सर आहेत, मोठ्या आवाजामध्ये जात असताना मोठे आवाज त्या गाडीतून काढायचे विचित्र, त्याच्यामध्ये भयभीत करायचं नागरिकांना, या असे विविध सगळ्या मुद्द्यांवर, प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी SP साहेबांचं लक्ष वेधलेले आहे। आणि विश्वास आहे, कारण निलेश लंके साहेबांचं 15 दिवसापूर्वी जे उपोषण आलं, त्याच्यातून पोलीस प्रशासनाच्या निवडक काही अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त झाली असली, परंतु आता SP साहेब आणि त्यांच्या सगळ्या पोलीस फोर्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत की या सगळ्या गुन्ह्यांवर, नगर शहरातील सगळ्या गुन्ह्यांवर त्यांनी आळा घालावा
आणि ते निश्चित प्रकारे करतील. अन्यथा नाही झालं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी या पोलीस SP ऑफिसच्या आवारात या ठिकाणी करू. सन्माननीय SP साहेब DYSP ऑफिस औरंगाबाद रोड इथे माजी महापौर आणि शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अभिषेकदादा कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज इथे सर्व पदाधिकारी इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि निवेदनाचा मुद्दा आहे चेन स्नॅचिंग. चेन स्नॅचिंगचे एवढे प्रकरण झालेले आहेत आता की अगदी जीवावर बेतलेलं आहे. आणि मग ते कुठलंही उपनगर असू देत, केडगाव असू देत, सावडी असू देत, नगर शहर असू देत, इतर ठिकाणी MIDC असू देत, अनेक ठिकाणी जीवावर बेतेल असं ते गळ्यातलं ओढलं जातं. अगदी त्याच्यामुळं हादसे घडत आहेत. त्याच्यासाठी आज इथे निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि माननीय SP साहेबांना सांगितलं, माननीय अध्यक्ष आमचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी, की ह्या ज्या घटना घडत आहेत ह्या घटनेवर ते काम करतातच आहेत, परंतु गांभीर्याने अजून लक्ष देणं गरजेचं आहे. रोड रोमिओ विशेष म्हणजे शाळेच्या बाजूला जे उभे असतात, तोंडाला मास्क लावून उभे असतात, मुली मास्क लावून उभे असतात, तर याच्यावर सुद्धा त्यांच्यावर पायबंद टाकला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. भयमुक्त शहर झालं पाहिजे. महिलांनी अगदी रासरोसपणे बाहेर पडायला पाहिजे, फिरायला जाता आलं पाहिजे, त्यांना कामाला जाता आलं पाहिजे. रात्री अपरात्री त्या कामावरून येत असताना त्यांच्याकडच्या पर्सेस ओढल्या जातात, चेन ओढली जाते, गळ्यात जे काय असेल ते ओढलं जातं आणि त्यांना खाली पाडलं जातं. खाली पाडल्यानंतर त्या ओरडल्या तरी पण त्याच्यावर काही फरक पडत नाही, कारण तो चेन स्नॅच करणारा तात्काळ गायब होऊन जातो. तर माझी विनंती आहे की आज आम्ही जे इथे निवेदन दिलेलं आहे याच्यावर गांभीर्याने साहेब लक्ष तर घालणार आहे. त्यांनी तसं आश्वासनही दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ हे सापडले की त्यांना अरेस्ट पण करणार आहे, अटकही करणार आहेत. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षापासून भयमुक्त शहर हा नारा दिला जातो, परंतु या शहरामध्ये अनेक गुंडगिरीचे प्रवृत्तीचे लोक या शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणार, या महिलांना छेडछाड करतात, कॉलेजच्या मुलींना छेडछाड करतात. या संदर्भात माननीय अभिषेकजी कळमकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय SP साहेबांना निवेदन दिले आहे की या शहरातील या रोड रोमिओचा आणि या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करावे, असे आश्वासन आम्ही माननीय ओला साहेबांकडून घेतले आहे आणि लवकरच या संदर्भात मोठी कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आज SP ऑफिस या ठिकाणी माननीय अभिषेकदादा कळमकर यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर शहरामध्ये जे गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून चेन स्नॅचिंगचे प्रकार या नगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे रात्रीचा गाड्यांचे मोठे मोठे सायलेन्सरचा तो आवाज काढणे आणि रोड स्टंट करणे हा एक प्रकार सावडी उपनगरासह नगर शहरामध्ये वाढलेला आहे. ज्या अर्थाने नगर शहरामध्ये विविध कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत. या शाळेमध्ये ग्रामीण भागातून ज्या मुली येतात, या मुलींचं छेडछाडीचं प्रकार या नगर शहरातल्या काही मुलांकडून होत आहे. सातत्याने त्या मुलींना त्रास होत आहे. जुने बस स्टँड असेल, तारकपूर स्टँड असेल, 3 नंबरचं बस स्टँड असेल, या बस स्टँडच्या भोवती या मुलांचं टोळकं नेहमी आपल्याला पाहावयास मिळतं. नगर शहरामधले जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये कॉलेज भरण्याच्या वेळेपासून तर सुटण्याच्या वेळेपर्यंत अशा टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत की काही मुलींचं नगर शहरामध्ये येण्याचं सुद्धा, शिक्षणाच्या माध्यमातून येण्याचं सुद्धा बंद होण्याची कारणं निर्माण झालेली आहेत. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.